महाराष्ट्रात शिक्षणामध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला स्थगिती. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सरकारचे मानले फेसबुक पोस्टमधून आभार. महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिलीपासून लादलेली हिंदी भाषेची सक्ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारामुळे आणि पाठपुराव्यामुळेच हटली. यासाठी तमाम महाराष्ट्र सैनिकांचं आणि महाराष्ट्रातील जनतेचं मनापासून अभिनंदन. सरकारने आधी विचार करून निर्णय घेतला असता तर आज माघार घेण्याची वेळ आली नसती. ज्या महाराष्ट्राने अवघ्या देशावर राज्य केले, पण ते करताना कधी दुसऱ्या प्रांतावर मराठी लादली नाही, त्या प्रांतावर तुम्ही हिंदी भाषेची सक्ती कसली लादत होता? यातून नक्की काय साध्य करायचं होतं? असो, ही शक्ती मागे घेतली हे उत्तम झालं, पण या शक्तीच्या विरोधात महाराष्ट्रातील सगळ्या विचारधारांचे लोक उभे राहिले, याबद्दल सर्वांचे अभिनंदन. मराठी माणूस जर असाच भाषेसाठी किंवा महाराष्ट्राच्या विरोधात कुरघोड्या करणाऱ्यांच्या विरोधात असाच उभा राहिला तर काय बिशाद आहे कोणाची? मराठी माणसाला गृहीत धरण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर कायम मराठी माणूस आणि भाषेसाठी उभी राहिली आहे आणि राहील. फक्त यावेळी दाखवलेले एकजूट कायम दिसू दे. सरकारने हा निर्णय मागे घेतला, त्यांना उशिरा का होईना पण शहाणपण आलं. पण ठीक आहे, निर्णय घेतला यासाठी सरकारला धन्यवाद. पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रात दुसरी तिसरी कोणती भाषा चालणार नाही. महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार. राज ठाकरे.